नमस्कार मित्रांनो, आनंदी या मालिकेच्या येणाऱ्या काही भागामध्ये मित्रांनो एक आता जबरदस्त असा ट्विस्ट आपल्यासमोर येणार आहे आणि त्या ट्विस्टमध्ये मात्र आता प्रांजलच्या जे काही जीवन मरणाच्या दारामध्ये तो आहे, त्याचं लिव्हर खराब झाल्यामुळे तो मात्र आता आपला जीव मात्र गमावणार आहे. कारण त्याला आता इतकी त्याची अवस्था बिकट झालेली असते आणि लिव्हर खराब होऊन मात्र आता हा प्रांजल शेवटी जीवन मरणाच्या दारात आहे आणि डॉक्टरांनी मात्र काही क्षणाची मुदत मात्र प्रांजलला दिलेली असते. आता हे सर्व मितालीला माहिती असतं, परंतु मितालीला असं वाटतं की आता काय करावं, हे सर्व कुणाला सांगावं. तेव्हा मात्र आता मिताली हे सर्व आनंदीला सांगण्याचं ठरवते, कारण आनंदीलाच आता मात्र हे सर्व सांगितले तर तीच मात्र आपल्याला या संकटातून बाहेर तर काढेल, परंतु आता घरच्यांना एक खूप मोठा आधार देईल. प्रांजलने आता स्वतःची अवस्था अशी करून घेतलेली आहे याचा मितालीला फार राग येतो. पण आता ह्या प्रांजलसाठी आनंदीने असं कोणतं कठीण व्रत केलेलं आहे आणि त्या व्रतामुळे आनंदीच्या म्हणजे तिच्या अगदी जीवावर बेतलेला आहे, तरीसुद्धा अन्न पाणी न घेता आनंदीने हे व्रत इतकं कठीण केलेलं आहे आणि त्यातून तिने प्रांजलचा जीव सुखरूप वाचवलेला आहे. आणि त्यात म्हणजे पृथ्वी आणि युगंधर जेव्हा यांना हे सर्व समजतं तर तेव्हा अंध व्यक्तीने म्हणजे अंध आनंदीने हे कठीण व्रत करून स्वतःच्या जीवावर इतकं मोठं संकट ओढून घेतलेलं आहे. तर त्यासाठी मित्रांनो आता पुढे नक्की काय होतं हे आपण सविस्तर बघूयात. त्यासाठी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघत राहा आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करण्यासाठी मात्र विसरू नका. तेव्हा मित्रांनो हे बघा, आता जोगतीन दाराशी आलेली असते. आनंदीला आता स्पर्धेसाठी जायचं असतं. तेव्हा जोगतिनीने आता आनंदीच्या डोक्यावर हात ठेवत सांगितलेलं असतं, पोरी या घरातील एका मुलावर एक संकट येणार आहे आणि त्या संकटातून त्याला बाहेर काढायचं आहे. तेव्हा आनंदीला काहीच कळत नसतं. आनंदी आता विचारते की आई तुम्ही नक्की काय म्हणतात, मला व्यवस्थित सांगा, म्हणजे नक्की काय असं संकट येणार आहे आणि मी असेपर्यंत निंबाळकरांच्या घरामध्ये कोणतंही संकट मी नाही येऊन देणार. मी ढाल बनून आता ह्या संकटाशी सामना करेल, पण आई मला त्या संकटातून मार्ग कसा काढायचा आहे तर ते तुम्ही सांगा. त्यावरती आता लगेच जोगतीन आई म्हणते की हे बघ, मी तुला असा एक आता उपाय सांगणार आहे की त्या मुलाची तू जरी आई नाही तरीसुद्धा तू आई आहे नात्याने, त्यामुळे तुलाच आता हे सर्व करायचे आहे. आता तुला असं अखंड म्हणजे सौभाग्यवती आहे नसतो तर तुला असं एक कठीणातलं कठीण व्रत करायचं आहे. अन्न पाणी काही न घेता फक्त अनवाणी पायींनी मात्र देवी आईच्या मंदिरात तू जायचं. देवी आईच्या आता त्या ओट्या भरायच्या आणि ओट्या भरून मात्र आता प्रत्येक क्षण मात्र देवी आई समोर तो मात्र आता हे जे जप आहे तर ते जप करायचे आहे. अनवाणी पायांनी आता 101 प्रदक्षिणा देवीला घालायच्या आहे आणि तिला जल अर्पण करायचं आहे आणि तुझं हे संकटातून आता नक्की तुला बाहेर काढेन. तर आता विद्याधर हे सर्व ऐकतो. विद्याधर म्हणतो की बघूयात कसेही व्रत करते ते, कारण हिला मात्र आता हे व्रत तर मी पूर्ण करून देणारच नाही. किती काही झालं तरी हिला मात्र मी मुलांच्या आयुष्यामध्ये त्यांची आई कधीच बनवून देणार नाही. आनंदीची मी अशी काय अवस्था करतो जेणेकरून ती माझ्या पायाशी लोटांगण घेता येईल, असं मात्र मी तिला धडा शिकवणार आहे. तेव्हा आनंदीने मात्र प्रांजलसाठी हे व्रत करण्याचं ठरवलेलं असतं, पण तिला अजूनपर्यंत माहिती नसतं. तिला असं वाटतं की पृथ्वीवर कोणतं तरी संकट येतं की काय, परंतु आता तिच्या लक्षात येतं की मिताली ताई आहे तर ती घाईने तिकडे प्रांजलचे गेलेली आहे, त्याची तब्येत बिघडली म्हणून आता मला फोन करायला हवा. म्हणून ती छायाताईंना म्हणते की एक काम करा छायाताई, तुम्ही मितालीला फोन करा. एकतर कार्यक्रमाला गेल्यानंतर आम्हाला मात्र इकडे फोन करण्यासाठी वेळ भेटणार नाही आणि एकदा की कार्यक्रम म्हणजे जोपर्यंत होत नाही तोपर्यंत तिकडेच राहावं लागेल. तुम्ही एक काम करा, तुम्ही आत्ताच फोन करा. तर छायाताई फोन करते. छायाताईने फोन केल्यानंतर मितालीला मात्र आता आनंदी विचारते की मिताली मला एक गोष्ट सांग बरं, तू तिकडे गेली पण प्रांजलची तब्येत कशी आहे, नक्की त्याला काय झालेलं आहे. तू म्हणते पण मला काहीतरी नक्कीच वेगळं टेन्शन वाटतं, काहीतरी प्रांजलच्या जीवावर अगदी खेळलेलं आहे. मला सांग तू की नक्की काय झालेलं आहे.
त्यावरती मात्र आता मिताली फारच टेन्शनमध्ये येते. मिताली म्हणते की हे बघ आनंदी, मी तुला सांगते पण प्लीज तू कुणाला सांगू नकोस, कारण आता प्रांजल आहे तर प्रांजलचे लिव्हर खराब झालेले आहे आणि लिव्हर खराब झाल्यामुळे आता डॉक्टरांनी काही क्षणाची त्याला मुदत दिलेली आहे. जर तो या संकटातून वाचला तर मात्र तो आपल्यात कायमचा राहू शकतो, कारण प्रांजलने दारू पिऊन पिऊन स्वतःच्या आता लिव्हरचे खराब करून घेतलेले आहे. तर आनंदी म्हणते की असं कसं होऊ शकतं, प्रांजल इतक्या लवकर दारू कसा पिऊ शकतो आणि ते पण आपल्याला न कळत. तेव्हा मिताली म्हणते की हो ना, त्याचा इव्हेंटसाठी जायचं म्हणजे तो निघून आला, आमच्याशी सुद्धा तो खोटं बोलला, परंतु त्याला इकडे येऊन दारू वगैरे प्यायची होती म्हणून तो इकडे आला. पृथ्वी दादाला सुद्धा ही माहिती नाही आणि आत्तूला तर नाहीत नाही. त्यामुळे आनंदी तू एक काम कर, तुम्हाला प्रॉमिस कर याबद्दल तू घरामध्ये कुणालाच काही सांगणार नाही. तेव्हा आनंदी म्हणते की हे बघ अगं, मालक साहेबांना आपण सांगायला हवं होतं. मिताली म्हणते की नाही, हे बघ डॅडाला तर तू सांगूच नको, कारण जर बाबांना हे सर्व समजलं तर मात्र बाबा खूप रागवतील आणि प्रांजलवर उपचारसुद्धा ते करून देणार नाहीत, कारण प्रांजल इतका घाणेरडा वागलेला आहे, दारू पिऊ शकतो तो आणि निंबाळकरांचं नाव खराब करू शकतो, मग त्याच्याशी बाबा बोलायला सुद्धा तयार नसतील. तेव्हा आनंदी म्हणते की ठीक आहे, पण एक काम कर, तू तिकडे उपचार चालू ठेव, कारण मला असा दृष्टांत जोगतीन आईने दिलेला होता की नक्की कोणीतरी या घरातील म्हणजे ते संकटात आहे. तू एक काम कर, तू तिकडेच राहा, मी इकडे माझं जे व्रत आहे तर ते व्रत पूर्ण करते आणि जेव्हा आता प्रांजलला बरं वाटेल, डॉक्टर काय सांगतील हे सर्व काही तुम्हाला लवकरात लवकर सांग. तोपर्यंत मी आता अन्न पाणी न घेता हे व्रत करायला तयार आहे. मला दिव्याच्या मंदिरात जायचं आहे, परंतु आता अगोदर इव्हेंटसाठी आता मालक साहेबांबरोबर मला जावंच लागेल. म्हणून आनंदी आता फोन ठेवते. आनंदी म्हणते की आता मी फोन ठेवते, पण मला लवकरात लवकर प्रांजलच्या तब्येतीबद्दल अपडेट देत राहा. आनंदीला आता फोन ठेवल्यानंतर फारच टेन्शन येतं. आनंदीला असं वाटतं की असं कसं होऊ शकतं, प्रांजलचं वय किती कमी आहे, तो सगळ्यात छोटा आहे आणि तो कसा दारू पिऊ शकतो, कारण आता हे सर्व झालेच कसे. पण काही झालं तरी आता ही वेळ अशी आहे की त्याला या संकटातून बाहेर काढण्याची. आत्ता मात्र आपण त्याला जर व्यवस्थित बाहेर काढलं तर आपण त्याला चांगले संस्कार देऊन त्याला दारूविषयी मात्र आता सगळं काही सांगितलं पाहिजे. परंतु अगोदर आता देवी आईचं हे व्रत मला करणं खूप अगदी गरजेचंच आहे, म्हणून मात्र आता ती ते व्रत करण्याचं ठरवते. त्यानंतर आता जेव्हा ती इव्हेंटला गेलेली आहे आणि इव्हेंटवरून आता तिकडे आनंदीच्या बाबतीत मात्र सगळं काही छान घडलेलं असतं, कारण आता एक अंध असून सुद्धा मात्र आनंदीने इतकं छान युगंधरला प्रोटेक्ट केलं आणि ह्या पुरस्काराचा जो मानकरी आहे तो केवळ आनंदीमुळे आहे असं जेव्हा युगंधरने मात्र आता सगळ्या ह्या मीडियासमोर आणि सगळ्या अख्ख्या इव्हेंटमध्ये या कार्यक्रमामध्ये सांगितलेलं आहे, आनंदीचं त्याने तोंड भरून कौतुक केलेलं आहे. तेव्हा मात्र आता ह्या इव्हेंटमध्ये मीडिया आता त्याला प्रश्न विचारतात की तुम्ही आता ही व्यक्ती अंध आहे तरीसुद्धा मात्र तिच्याबरोबर लग्न का केलंस. त्यावरती आता हे ऐकून मात्र युगंधरला फार मोठा धक्का बसतो. युगंधर म्हणतो की अंध, मी तर आता म्हणजे मला आत्तापर्यंत माहिती नाही की आनंदी अंध आहे, तिला दिसत नाही, मग तरीसुद्धा ते इतकं ॲडजस्ट कसं करू शकते. तेव्हा युगंधरला फार मोठा धक्का बसलेला असतो. युगंधर म्हणतो की हे बघा, मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो, आत्तापर्यंत आनंदी ही आंधळी आहे हे मला माहिती नव्हतं, मी जे खरं आहे तर ते खरं सांगतो. त्यावरती मात्र आता लगेच सगळीकडे कुजबूज व्हायला सुरुवात होते, कारण आता मीडिया म्हणतात की ही तर तुमची बायको आहे आणि तुम्हाला आपल्या बायकोबद्दल काहीच कसं माहिती नाही. त्यावरती आता लगेच मात्र आनंदी म्हणते की हे बघा, त्यात त्यांची काही चूक नाही, कारण माझं आयुष्य जे काही आता उद्ध्वस्त झालं होतं तर ते मालक साहेबामुळे सावरलं. आमच्या जी लग्नाची एक आता अगदी सत्य आहे तर ते सत्य जर सांगितलं तर आता ह्या सत्यातून मला बाहेर काढणारा माझा देव माणूस म्हणजे माझे मालक साहेब आहेत. आनंदीने खूप छान अगदी शब्दामध्ये आता मालक साहेबांचं वर्णन केलेलं असतं. त्यानंतर मात्र आता आनंदीला चाहूल लागलेली असते की आता मात्र बक्षीस घ्यायचं आणि लवकरात लवकर आता प्रांजलसाठी ते व्रत करण्याचं तिने ठरवलेलं आहे. त्यासाठी आनंदी आता बक्षीस वगैरे घेऊन घरी येणारच असते, पण युगंधर तिच्याबरोबर बोलत नसतो. युगंधर म्हणतो की आनंदी, तू माझ्यापासून इतकी मोठी गोष्ट का लपवली
आज मीडियामुळे मला ह्या सगळ्या इव्हेंटसमोर समजलं की तू खरंच अंध आहे. मला का सांगितलं नसेल? त्यावरती आनंदी म्हणते की मालक साहेब मला माफ करा, मी तुमच्यापासून हे सत्य लपवलं, कारण मला तर असं वाटलं होतं की मी अंध आहे कळताच मात्र तुम्ही मला घराच्या बाहेर काढताल आणि मी समीरताईंना दिलेलं वचन मला पूर्ण करायचं आहे. आणि मालक साहेब तुम्ही मला आत्ता काही विचारू नका, कारण मला आत्ता एक खूप मोठं व्रत करायचं आहे. ते व्रत करणं खूप गरजेचं आहे आणि त्यासाठी लवकरात लवकर घरी पोहोचणं खूप गरजेचं आहे. तेव्हा युगंधर म्हणतो की ठीक आहे आनंदी, तुला कोणतं व्रत करायचं असेल ते तू कर, आणि नक्की तू हे व्रत कोणासाठी करते, नक्की काय झालेलं आहे? त्यावरती आनंदी म्हणते की हे बघा मालक साहेब, मी तुम्हाला आत्ता काहीच सांगू शकत नाही, परंतु मला आता हे व्रत का करायचं का नाही हे तुम्हाला लवकरच समजेल, पण आत्ता हे व्रत मला करणं खूप गरजेचं आहे. तेव्हा आता आनंदीने अन्न पाणी अगदी सोडलेलं असतं, म्हणजे उपवास त्या क्षणापासून पकडलेलं असतो. युगंधर म्हणतो की आनंदी आता आपण घरी जातोय, तुला काही चहा वगैरे घ्यायचा आहे का? आनंदी म्हणते की नाही मालक साहेब, माझा उपवास आहे, कारण मला आता 2-3 दिवस हा उपवास सलग करायचा आहे, अन्न पाणी न घेता. तेव्हा युगंधर तिला म्हणतो की आनंदी, असं कसं कठीणातलं कठीण व्रत तू कुणासाठी करते, नक्की काय आहे? तेव्हा आनंदी म्हणते की मालक साहेब, मी आत्ता तुम्हाला काहीच सांगू शकत नाही, पण हे व्रत मी का करते आणि का करत आहे हे सगळं मी तुम्हाला नंतर सांगेलच. म्हणून आनंदी आता घरी येते. आता मस्त ती तयार होते. देवी आईची ओटी भरण्यासाठी सगळं सामान वगैरे घेते आणि देवी आईच्या ओटी भरण्यासाठी तिने आता सगळं सामान वगैरे घेऊन मात्र देवी आईच्या मंदिरात ती युगंधरला घेऊन गेलेली असते. युगंधरला तेथे घेऊन गेल्यानंतर आता युगंधर बघतो 101 प्रदक्षिणा आनंदीने मारल्या आहेत, परंतु तिला चक्कर येत असते. अनवाणी पायीने ती हे सर्व करत असते. आता पोटामध्ये काहीच नसतं, अन्नाचं कण आणि पाण्याचा थेंबही नसतो. तर युगंधरला आता धक्का बसतो की आनंदी इतकं कठीण व्रत का करते, आणि त्याच वेळेस मात्र आता आनंदीला चक्करून ती खाली पडणार. तोच युगंधर तिला धरतो आणि तिला पाणी पाजतो, परंतु आनंदी पाणी प्यायला तयार नसते. आनंदी अगोदर म्हणते की एक काम करा, आज माझं हे व्रत पूर्ण झालेलं आहे, तुम्ही एक काम करा, मितालीला एक फोन लावून द्या, कारण मी तिच्या फोनची वाट बघत आहे. त्यावरती आता युगंधर तिला विचारतो की काय झालं, तू मितालीला का फोन लावण्यासाठी सांगते? आनंदी म्हणते की नाही, मला मितालीला फोन करायचा आहे. म्हणून आनंदीकडून युगंधरकडून मात्र ती आता फोन करून घेते. तेव्हा मिताली म्हणते की आनंदी, खरंच चमत्कार झाल्यासारखं आहे ग, कारण डॉक्टरांनी आता म्हणजे जो काही प्रांजलच्या जीवावर असणारा धोका होता तो दूर झाल्याचं सांगितलं. प्रांजल एकदम सुखरूप आहे आणि त्याचे जे काही लिव्हर खराब झाले होते ते सगळं काही आता हे जे काही डॉक्टरांच्या तपासणीनंतर सगळं व्यवस्थित नॉर्मल झाल्यासारखं वाटतं, कारण आता तो आपल्यामध्ये म्हणजे छान असं राहू शकतो. जर त्याने दारू वगैरे प्याली नाही तर मात्र तो ठीक राहू शकतो. आणि हे पण काहीतरी चमत्कार झालेला आहे. नक्की मला सांग की तू तिकडे देवी आईला व्रत केलेलं आहे की काय, आणि देवी आईच्या व्रतामुळेच हे सगळं शक्य झालं. मितालीला फारच आनंद होतो. मिताली आता खुश होत देवीला हात जोडते. आनंदी लगेच देवीला हात जोडते आणि म्हणते की देवी आई, तुझ्या चमत्काराने आज माझ्या मुलाला जीवदान मिळालं. तेव्हा म्हणजे ह्या युगंधरला धक्काच बसतो. युगंधर म्हणतो की आनंदी, कोणत्या मुलाला काय झालं होतं? तर आनंदी आता म्हणते की हे बघा, मी तुम्हाला आज एक सत्य सांगते, प्रांजल आता जीवन मरणाच्या दारात होता. आपल्याला मितालीने काही सांगितलेले नव्हते, पण मितालीचा मला फोन आल्यामुळे मला सगळं सत्य उलगडलं आणि त्यासाठी मात्र हे व्रत मी केलं आणि आता आपला प्रांजल सुखरूप आहे. तेव्हा आता आनंदीचे डोळे भरून येतात. युगंधर तिला आता देवी आईसमोर घट्ट मिठी मारतो आणि सगळं काही खूप छान होतं. तेव्हा मित्रांनो, आता पुढे नक्की काय होईल हे बघायला विसरू नका. तोपर्यंत धन्यवाद.